बंगळुरूत पत्नीची निर्घृण हत्या करून पुण्यात पळून आलेल्या आरोपीला सातारा पोलिसांनी ताब्यात घेतलंय। राकेश असं आरोपीचं नाव आहे। राकेशने विष प्राशन करून स्वतःचं जीवन सुद्धा संपवण्याचा प्रयत्न केला। त्याने पत्नीची हत्या केल्याची कबुली दिली आहे। त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं। त्याच्यावर उपचार सुरू आहेत। राकेशचा कॉल डिटेल रेकॉर्ड सीडीआर वरून माग काढत असताना सातारा पोलीस त्यांच्यापर्यंत पोहोचले। राकेशने माग काढत सातारा पोलीस त्याच्यापर्यंत पोहोचले। राकेशने पत्नीची निर्घृण हत्या केली। नंतर तिचा मृतदेह सुटकेस मध्ये भरला व तो पुण्याला निघून गेला। राकेशने बायकोच्या पालकांना फोन करून तिची हत्या केल्याची माहिती दिली। त्यानंतर हा गुन्हा उजेडात आला। 32 वर्षाची पीडित गौरी अनिल सांबेकर मास मीडिया आणि कम्युनिकेशनची पदवीधर आहे। ती बेरोजगार होती, घरीच होती। राकेश एका कंपनीत प्रोजेक्ट मॅनेजर म्हणून नोकरीला होता। राकेश आणि गौरी हे मूळचे महाराष्ट्रातले। हुलीमाऊ पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या दोड्डाकन्नाहळ्ळी येथे ते मागच्या 2 महिन्यापासून राहत होते। पोलीस दलातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राकेश आणि गौरी सतत भांडायचे। भांडणावेळी गौरी राकेशला मारहाण करायची। 26 मार्चला दोघांमध्ये जोरदार वादावादी झाली। रागाच्या भरात राकेश चाकू घेऊन आला। त्याने गौरीला पोटात घोसकलं। नंतर तिचा गळा चिरला। त्यानंतर त्याने तिचा मृतदेह सुटकेसमध्ये भरला व पुण्याला निघून गेला। हुलीमाऊ पोलीस घटनास्थळी पोहोचले तेव्हा घर बंद होतं। सुटकेस बाथरूम मध्ये आढळली। एफएसएल टीमने सुटकेस उघडली। त्यात गौरीचा मृतदेह होता। संपूर्ण शरीरावर जखमा होत्या असं पोलीस उपायुक्त सारा फातिमा यांनी सांगितलं। राकेश गुन्हा करून फरार झालेला। पोलिसांनी त्याच्या मोबाईलच्या सीडीआर वरून पुणे पोलिसांना अलर्ट केलं। त्याने राकेशला अटक केली। पुढील चौकशीसाठी हुलीमाऊ पोलिसांची टीम पुण्यावरून त्याला बंगळुरूला घेऊन आली।